नमस्कार रसिको, नमस्कार. महाज चॅनलच्या अद्भुतांच्या दुनियेत या कार्यक्रमाच्या मुलाखतीच्या सत्रात मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचे गहिरं स्वागत करतो. आज आपण या कार्यक्रमात अनेक चित्रविचित्र लोकांची मुलाखत घेतलेली आहे. म्हणजे तोंडात साप टाकून तो नाकातून बाहेर काढणारे जयंत दादा, त्याचबरोबर कानात रॉकेल टाकून दुसऱ्या बाजूने कानातून आग बाहेर काढणारे सुलेमान चिचा, सुलेमान चिचा, त्याचबरोबर डोक्याने तबला वाजवणारे ऑगस्टीन अंकल, या सगळ्या जगावेगळ्या लोकांची मुलाखत घेतल्यानंतर आज आपण मुलाखत घेणार आहोत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे यांचे. गौरव सर, तुमच्या आमच्या कार्यक्रमात गैर स्वागत आहे सर. श्याम सर, मला प्रश्न पडलाय की मला अशा लोकांमध्ये का बसवलं हे, म्हणजे मला का बोलवलं तुम्ही इकडं? अरे काय माहिती आहे का, आमच्या शो मध्ये आहे ना माझा अपमान करतात, पण असं कानात काय काढत बिडत असं काय नाही. मी एक जस्ट कॉमेडी ऍक्टर आहे. म्हणजे तुमची कॉमेडी विचित्र असली पाहिजे. श्याम सर काय गंमत गेली. गौरव सर, मला सांगा की तुमच्या करिअरची सुरुवात कशी झाली, कुठून झाली? ऍक्च्युली जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली ना त्यावेळेस कसला आवाज कसला काहीतरी माईकचा प्रॉब्लेम झाला असेल. नाही एक मिनिट बोलूया आपण. मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली ना माईकचा प्रॉब्लेम आहे. एक मिनिट सर. ओ माई दादा, ओ तात्या, अरे या ना लवकर. अरे माईकचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तात्या, अरे लवकर या ना. सुटू एवढ्या हाका मारते तिथनं, तुला ओ देता येत नाही होय? तुला कामावर काढून टाकू काय? चालेल तात्या. सोटू हा चालेल तात्या नाही आहे ते. मग का तात्या आहे? पहिलेच वाक्य विसरशील. हा एवढा टाइम काय करत होतास आणि तिथं? सॉरी का तात्या? का तात्या म्हणजे तुझ्या नावाने तिथं ओरडायला लागलेत आणि तू तिथं पुष्पगुच्छ घेऊन बसले, त्या पोरीशी काय बोलत बसलायस? सोड. तात्या ती लई सुंदर आहे. हा? ए एकाच पोरीजवळ तू आणि पायस काय गप्पा मारत असता रे? हाक मारलं पटकन जाईल बघ. फक्त तुझ्या नादानं मी वायरिंगचं काम सोडून हे साऊंडचं काम हातात घेतलंय. सगळे धंदे बंद करायचे तुला माझे. नाही सोटू कामाकडे लक्ष दे, तुझ्याशिवाय दुसरं कोण नाही बघ. तात्या वय तात्या. नाही माफी करा, त्याचं लक्ष होतं पण ते जरा साहित्यात गडबडलं म्हणून हे झालं. काय झालंय? माईक खराब झाला. माईक खराब वाटलंच मला. कसं काय? हे प्रोडक्शन वाला डांगे आहे ना, ह्याला मी 1000 वेळा सांगितलंय एमएचचं साहित्य वापर, एमएचचं साहित्य वापर, तर नाही. अरे ते कुठनं तरी डुप्लिकेट माल घेऊन येत आहे. बरं त्याला सांगितलं तर ऐकत नाही आणि उलट ते दशरथ समोर उभं करत आहे. दशरथ म्हणजे त्याच्याकडे बघितल्यावरच कानामागनं शंख वाजायला लागतो. म्हणजे तुम्हाला सांगतो लई चिडका आहे. कोण? दशरथ दादा. लगीन झाल्यानंतर म्हटलं पहिल्यासारखं चिडकं राहणार नाही, शांत होईल, पण काही फरक काय. आता पोरबाळ झाल्यानंतर शांत झालं तर बाबा झालं असं आहे. त्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण आहे? त्यानं मी 1000दा सांगितलं. असं हरकत नाही. बघा ना. सोडो पकड. हा हॅलो तात्या पकड. बरं तात्या, पकडला पकड का म्हणतात? म्हणजे त्याने आपण पकडतो पण आणि सोडतो पण ना, मग त्याला पकड सोड असं का नाही म्हणत आपण? काय झालं? तुझ्या आणि विनोदाचं काय करू मी? तू जा तिथं बस कुठं. मी लगेच करतो बघा. 0 मिनिटात करतोय. हे होण्यासारखं आहे. हॅलो डांगेला 1000 वेळा सांगितलंय. हॅलो 1-2 प्रश्न विचारा, मी टेस्ट. हॅलो मला सांगा तुमची सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे बघा, आता मी दुसरीमध्ये 2 वेळा नापास झालतो. दुसरी दोनदा नापास. अरे बापरे. पण तुम्हाला सांगतो नापास झाल्यानंतर आहे का नाही, आमचे वडील चिडले. वडील चिडले? आमचे चिडणारच ना. आमचे वडील म्हणजे लई तापट. त्यांचं चिडणं आम्हाला कधीच परवडलेलं नाही. कसं काय? ज्यावेळी ते चिडलेत त्यावेळी आमच्या भावंडांमध्ये नवीन मेंबर वाढला. लई डेंजर आहे ते. मग त्यांनी मला सांगितलं नापास झाला बस घरी, आता अभ्यासाची गरज नाही. मग मी घरी बसून राहायचो. तर घरी बसलेला असताना एकदा पंखा बंद पडला. बर. पंखा बंद पडला आणि सगळे हैराण झाले.
आमचे वडील परत चिडणार का काय मग असं वातावरण तयार झालं तेव्हा म्हटलं नको त्यांचं चिडणं परवडणार नाही कुठून तरी स्टूल शोधला टेस्टर घेतला आणि पंखा दुरुस्त केला काय सांगता तुम्ही दुसरीच असताना म्हणजे तुम्ही 5-6 वर्षाच्या असताना पंख दुरुस्त करून दुरुस्त टाकला. केला. म्हणजे केवढं म्हणजे रसिक हो की थांब हो. केवढी म्हणजे अद्भुत गोष्ट आहे की एका 5-6 वर्षाच्या पोराने पंखा दुरुस्त करून टाकला म्हणजे कमाल आहे दादा अहो तुम्ही येतं कायच नाही मित्रांनो मी पहिलीच असताना का नाही मिक्सर बी दुरुस्त केला होता पहिलीच असताना हा. म्हणजे 5 वर्षाच्या 5 वर्षाचा. मिक्सर दुरुस्त केला कसं काय जमलं हे तुम्हाला हे सोपं आहे एक मिनिट पकडा कसं असते कुठलं बी उपकरण घ्या हा. त्याला का नाही 3 वायरी असते 3 वायरी एक न्यूट्रल असते हा. एक फेज आहे हा. आणि एक आर्थिंग आहे आर्थिंग आहे. ह्यांचं कॉम्बिनेशन लक्षात आलं का नाही तुम्ही काय बी दुरुस्त करू शकता अरे बाप म्हणजे त्या वयात तुम्हाला एवढं श्याम सर सगळं- मला कळतंय का मुलाखत माझी तुम्ही यांची घेताय माझी मुलाखत घ्या ना मी माईक पकडून उभा आहे ना नाही, नाही, Sorry, माफ करा तुम्ही मस्त गेले ओघा, ओघा, हा, कळलं नाही, नाही, कळलं ते sorry, आम्हाला. झाले ते दुरुस्त झाले. चालेल, चालेल. हो, आता घेऊ चला घेऊ का चला. तुम्ही या आता तुमची मुलाखत आहे तुम्ही या हो मंडळी आता ओळख झालीच आहे तर सांगून ठेवतो का काही बी दुरुस्त करायचं असेल ना मला सांगा मी सगळं दुरुस्त करतोय काय पण असू दे बरं माझा नंबर घेऊन ठेवा 95 92 तात्या हा? या आता तुम्ही हा, आता तुमची गरज लागणार नाही या तुम्ही नाही तुम्हाला काय गरज लागली तर तुम्ही बी बोलवा नाही लागणार कशाला लागेल तुमची गरज या ना तुम्ही आता लागल कळेल तुम्हाला चल रे सोटू बोलली असती तात्या तुम्ही मला सांगितलं नाही पकड सोड आणि पकड पकड का म्हणतात ते आण पकड इकडे त्याच्यात पकडून तुला सांगतोय काय असतंय ते हं? रसिक पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या गहिरा स्वागत तर गौरव सर Yes. मला सांगा की तुमची सुरुवात कशी झाली वा येस येस माझ्या करिअरची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा म्हणजे मी माझ्या करिअरची सुरुवात झाली ना त्यावेळेस माझ्या करिअरची सुरुवात झाली ना तात्या माईक परत खराब झाला हो कळलं ना हो? कळलं ना मला परत काय यायचं होतं ते या इकडे बाहेर आहे तिथं अडचण आहे काय केलं याला कसं आहे साहेब ते डुप्लिकेट असल्यामुळे ना ते तसं गोंधळ आहे ते बरोबर. सोटू हा पकड दे रे पकड दे रे वापरत नाही मग पकड घेता कशाला नाही ते सवय आहे ना तिची ती सोबत असली का नाही कॉन्फिडन्स येतोय मी करून टाकतोय बघा करा ना. 0 मिनिटात हा, करतोय काय झालं 15 मिनिटं झाले काय होतच नाही नाही लगेचच करतोय त्याचं काय आहे डुप्लिकेट असलं का नाही हे बघा इथंच फॉल्ट आहे ते हॅलो 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 माईक चेक मी टेस्ट करतो साहेब तुमचा बघू ते काय कनेक्शनचा प्रॉब्लेम असू शकतो हा, बघा. हॅलो हे तर बरोबर आहे छोटू पकड तिकडे लांब जाऊन चेक कर बरं हा. हॅलो हॅलो हा हॅलो हा हॅलो हा छोटू हा तात्या कसा आहे सर हा मी मस्त आहे तात्या इथं काय करायला आहे सर इथं मी तात्यांबरोबर आलेलो ना हा काय आहे पण इकडं मुलाखत आहे तात्या तुझी मुलाखत आहे माझी कुठं तात्या हा. काय माहित कोणाची तरी मुलाखत हा. आहे नाव काय आपल्याला माहित नाही पण लय झिपर आहे ते संकमीन ना जागीच बसतील आता बसले तसंच झालं झिपरा म्हणजे काय रे झिपरा बोलतो आम्हाला अरे जाऊ द्या साधी माणसं आहेत काय त्यांची कोणी मुलाखत घेत नाही ना म्हणून एकमेकांची मुलाखत घेतल्यासारखं दाखवत अरे होते पण असं काय असतं का माईक टेस्ट करणं हा तात्या कुठं आहे मी इथंच बसलोय हॅलो हॅलो काय चाललंय अरे. एवढं असं कोण करतं का जाऊ द्या नाही पण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आता अरे, कार्यक्रमात पण बोलतो मला. नाही ते आपलं असंच बोलतो हे सोटो असं काय बोलू नको बरं चल तर रसिक प्रेक्षक पुन्हा एकदा तुमच्या गैरा स्वागत आहे आता महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो की ती जी तुमची स्टाईल आहे टाना ना 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 Yes. त्याचा शोध कसा लागला हा ऍक्च्युली कसं आहे टाणा नानाचा शोध ना फार महत्वाचा आहे टाणा नाना मी जेव्हा तात्या प्लीज विनंती पटकन काही माझ्या लक्षात आलेलं आहे काय? आलेलं आहे काय झालंय? काय होतं साहेब हा. आता तुम्ही आहे का नाही येऊ का इथं या ना या, या ना काय ते नंतर हे करा दिलं काय होत आहे हे आहे नको आहे हा. डुप्लिकेट आहे हा. ह्याची आहे का नाही फ्रिक्वेन्सी कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा तुम्ही असं बोलता आणि मग आवाज खराब होतो बघा हे बघा मी इथं आहे कळते तुम्हाला तुम्ही तुमचा आवाज आहे का ना बेसमध्ये बोलायला तुम्ही हा या ठिकाणी मी माझं जे तुम्ही आहे का ना वरच्या पुढीच बोला मी आहे का ना अपमान करून माझं करिअर बनवलेलं आहे माझंच काही टॅलेंट नाही आहे असं वरच्या पुढीच बोला बघा. अरे पण मी नाही, तू बोलू दे बघा actor आहे तुम्ही. आम्ही डबिंग करतो सिनेमाचं ना तेव्हा बघा जेव्हा सिनेमाचं डबिंग आम्ही जेव्हा सिनेमाचं डबिंग करतो ना आम्ही ह्याच आवाजामध्ये नाही बोलू शकत हो या, आता-
तात्या कमाल समाज, कमाल आहे, कमाल आहे, कमाल समज आहे तुमची, कमाल आहे. नाही ना पण तात्या कसं आहे तात्या हे नाही जमणार मला ऐका माझं. वा वा तात्या भलतं टॅलेंट आहे हो तुमच्यात. साहेब तुम्ही पण वरच्या पट्टीत बोला म्हणजे खटकणार नाही, मॅच होईल. हा. नाही, माझं काय म्हणणं आहे तात्या, अरे माझं म्हणणं तरी ऐकून घ्या तात्या. इकडे लक्ष द्या. गौरव मोरे सर, तुमच्या हास्य जत्रामध्ये नेहमी अपमान होतो, त्याला तुम्ही कसं घेता बा? कसं आहे अपमानाचं वरच्या मी अपमानाला पॉझिटिव्हली घेतो. हे जर प्रेक्षकांना आवडणार असेल तर मी आयुष्यभर असंच काम करीन. वा 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 क्या बात आहे. एकदम नागी मुलाखत वाटते मला ही. हा, असं तू काय नदीच्या त्या बाजूला उभा आहे, मी ह्या बाजूला उभा आहे. कुठं चालला तू असं बोलायला? हा? भारी वाटतंय बा. असं आहे माहिती का माझा घशाला, अरे माझ्या आवाजावर प्रेशर पडतं यार. हा कसला माहिती ना मला. एक मिनिट करा साहेब. आता ऐका ना, मग मी ऐकतो, ते काढून दे इकडं. याला जाळ कुठेतरी नेऊन या माईकला. शांत शांत व्हा सर, घे. शांत व्हा सर. तू याला कुठेतरी नेऊन हा? मी 10 ते 15 मिनिटात त्याचं कायमचं बंद करून पाऊस झाला यार. मी फक्त माझ्या करिअरची सुरुवात ह्याच्या पलीकडे गेलोच नाही आहे. हा? नाही. प्रेक्षक चाललेत उठून. नाही नाही रिलॅक्स सर, रिलॅक्स. प्रेक्षक नाही जाणार आहेत. प्रेक्षकांना थांबा, आता एक चांगला कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. काय? 10 ते 12 मिनिटात त्याचा कायमचा बंदोबस्त करतो. 2 मिनिटात करतात 2. मला ते बोलू द्या काहीतरी, थोडं तरी बोलू द्या मला. तोपर्यंत आहे का नाही दादा, आमचा सोटू आहे का नाही लोकांचं मनोरंजन करेल. कोण? चल ते करतोय, ते करतोय. सोटू ते बाजूला ठेव बरं. जा तुझं ते बायला डान्स कर बरं. बायले नाही हो. बॅले डान्स असेल, बॅले डान्स. हा तेच आहे, ते करतोयच आहे ना, ते करतोय. सोटू कर बरं. तात्या पाया पडतो. अरे चल लवकर कर, चल. पाया पडतो तात्या. वा तुमचं आवडतं आहे ना, असंच पाहिजे तुम्हाला पण. कर परत, वाजव रे.